मुलुक महाराष्ट्रभर सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. काहीच वेळामध्ये महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रचाराची वेळ आता संपते, त्यामुळे आज सर्वच नेते रॅली असेल, सभा घेत आहेत, प्रचार करतायत. नागपुरात सीएम फडणवीसांनी बाईक रॅली काढत प्रचार केलेला आहे, तर मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंनी शाखांना भेटी दिलेल्या आहेत, तर पुण्यामध्ये राज ठाकरेंनी मनसेच्या शाखांना भेटी दिल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोरिवलीमध्ये प्रचार केलाय. 4 आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची आणि मोठी दृश्य आपण बघतोय. मुख्यमंत्र्यांची बाईक रॅली नागपूरमध्ये, मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंची शाखांना भेट, तसंच एकनाथ शिंदेंचा सुद्धा प्रचार यावेळेला आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळतोय. तर पुण्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्याला बघायला मिळत आहेत. अगदी काही मिनिटं तर शिल्लक आहेत, मात्र मतदारांच्या भेटी घेण्यासाठी सगळे नेते असतील, उमेदवार असतील, हे आपल्याला रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळतंय. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय. तर मनपा निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत निर्णय घेऊ असं मोठं विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी केलेलं आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एनडीएमध्ये घेण्यावर वरिष्ठ पातळीवरती चर्चा करून निर्णय होईल असं विधान तटकरे यांनी केलंय. सुनील तटकरे यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मात्र एकच खळबळ उडाली आहे. लोकसभेच्या निवडणुका सुद्धा आम्ही एनडीए म्हणून लढलो, विधानसभेच्या निवडणुका सुद्धा एनडीए म्हणून लढलो. 59 जागापैकी 41 जागांवरती यश मिळालं आणि आम्ही निर्णय पक्षामध्ये घेतलेला आहे, ज्याचा उल्लेख देवेंद्रजींनी सुद्धा परवाच्या पुण्याच्या नंतर एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केला की 29 पण आम्ही सत्तेमध्ये सुद्धा आहोत आणि 29 ही निवडणूक सुद्धा आम्ही एकत्रितपणाने लढवणार आहोत. त्यामुळे ही भूमिका आज दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही ठामपणाने घेतलेली आहे. राष्ट्रवादी एकत्र यायची प्रक्रिया सुरू झाली आहे. विलिनीकरण जर झालं तर वरिष्ठ निर्णय घेतील, पण विलिनीकरण झालं तर रालोआमध्ये राहायचं की नाही, राष्ट्रीय लोकशाहीमध्ये एनडीएमध्ये राहायचं की नाही, त्याचाही निर्णय घ्यावा लागेल. प्रश्न एवढाच आहे की या संदर्भात आज बोलणं हे काही योग्य होणार नाही, कारण म्हणजे एक हिंदीतली म्हण आहे, म्हणजे ती अगदी तंतोतंत लागू होते असं नाही, पण कब बाप मरेगा और कब बैल बटेंगे असं म्हणतात. अजून काही झालंच नाही आहे, अजून विलिनीकरण नाही, काही नाही, आणि त्याच्यावर इतक्या चर्चा. आत्ता 2 महानगरपालिकेत ते सोबत लढत आहेत आणि 27 महानगरपालिकांमध्ये एकमेकाच्या विरोधात लढत आहेत, त्यामुळे याच्यावर एवढी चर्चा काय करायची. पिंपरी चिंचवडमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते. पिंपरी चिंचवडमधील प्रभाग क्रमांक 9 मध्ये तणाव बघायला मिळतोय. भाजपाचे उमेदवार पदाधिकारी हातात दांडके घेऊन आवाहन करतायत. प्रभागात दडपशाही होऊ नये यासाठी सज्ज असल्याचं सांगतायत आणि त्यानिमित्ताने दांडके हातात घेतल्याचं सांगितलं जात आहे. गोविंद वाकडे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात. गोविंद, पिंपरी चिंचवडमधील प्रभाग क्रमांक 9 मध्ये तणाव सध्या बघायला मिळतोय. खरं तर हा प्रभाग अतिसंवेदनशील घोषित केला जावा यासाठी वेळोवेळा मागणी केली गेली होती आणि आता आपण बघतो की भाजपचे हे पदाधिकारी आहेत आणि त्यांनी तुकारामांच्या अभंगाचं एक सांगत खरं तर नाठाळाच्या माथी हनुकाठी असं म्हटलंय. भीतीचं वातावरण आहे, आपल्यावर दडपशाही होऊ शकते आणि त्यामुळे आम्ही दांडके घेऊन आता लोकांना आव्हान करतोय असं जे आहे. थोड्या वेळापूर्वी जे इथले कमलेश वाळके नावाचे जे उमेदवार आहेत भाजपचे, त्यांनी सांगितलेलं आहे. अर्थातच या सगळ्या परिस्थितीवर आता पोलीस जे आहे ते तोडगा काही निघतोय का, तिथे बंदोबस्त पाठवण्यात आलेला आहे. मात्र एकूणच पिंपरी गावामध्ये झालेली तोडफोड असेल, त्या आधी देखील या प्रभागामध्ये प्रचाराला बंदी केल्याच्याही घटना सगळ्या माध्यमांमधून समोर आल्या होत्या. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात एकूणच जे वातावरण आहे, राजकीय वातावरण, ते तापल्याचं दिसतंय. मात्र अशा पद्धतीने दांडके घेऊन जर स्वतःच्या संरक्षणासाठी या उमेदवारांना उभं राहावं लागत असेल तर नक्कीच प्रश्न निर्माण होतो की पोलीस यंत्रणेवर यांचा विश्वास नाही आहे का. खरं तर भाजपचीच ही सगळी कार्यकर्ते आहेत. अर्थातच प्रभाग क्रमांक 9 हा राष्ट्रवादी आणि भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा आहे. याच प्रभागामध्ये राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत त्यांचे पुत्र उमेदवार म्हणून राष्ट्रवादीकडनं उभे आहेत. त्याचबरोबर कमलेश वाळके जे आहेत ते भाजपचे उमेदवार आहेत. या दोघांमध्ये खरं तर सामना आहे. अशा परिस्थितीमध्ये आता भाजपकडनं तो संरक्षणासाठी दांडके घेऊन उभं राहून लोकांना आव्हान करण्याचा हा प्रकार अतिशय चिंताजनक वाटतो आहे. मात्र एकूणच या प्रकाराची निवडणूक आहे किंवा पोलीस दल कशी दखल घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. खरंय, कशी दखल घेतली जाते पाहणं महत्त्वाचं असेल. गोविंद, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर पिंपरी चिंचवडमधली आपण सगळी दृश्य बघतोय. भाजपाचे उमेदवार पदाधिकारी हातात दांडके घेऊन उभे असल्याची दृश्य आपण सध्या बघतोय. प्रभागात दडपशाही होऊ नये म्हणून आवाहन केलं जात आहे. पिंपरी चिंचवडमधली ही दृश्य, पिंपरी चिंचवडमध्ये
वातावरण चांगलंच तापलेलं आपल्याला बघायला मिळतंय. प्रचार काही वेळातच थंडावतोय, संपतोय. मात्र पिंपरी चिंचवडमध्ये प्रभाग क्रमांक 9 मध्ये सध्या तणाव बघायला मिळतोय. भाजपाचे जे उमेदवार आपल्याला दिसत आहेत, पदाधिकारी जे दिसत आहेत, त्यांच्या हातामध्ये प्रत्येकाच्या हातात दांडके बघायला मिळत आहेत. केलेला आहे. संत तुकाराम महाराज काय म्हणतात, भले तरी देऊ काशीची लंगोटी आणि नाताळाच्या माती हानू काठी. हे मी नाही म्हणत, हे संत तुकाराम महाराज म्हणतात. संत तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलंय, राजा केलेला आहे. संत तुकाराम महाराज काय म्हणतात, भले